हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर संक्रांतीला आपण सगळेच तिळगुळाचे लाडू बनवतो. पण तिळगुळाचे लाडू म्हणलं की पाकाचं टेन्शन आलं किंवा ते लाडू पटापट गरम गरमच बनवायला लागतात, हाताला चटके लागतात. तर आता हाताला चटका न लागता, पाक न बनवताना मस्त असे कुकरच्या एका शिट्टीमध्ये ना बघू शकता, मस्त खुसखुशीत असे तोंडात टाकताच विरघळणार आहेत ना आपण लाडू बनवलेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर इथे मी ना गावरान तीळ घेतलेले आहेत, 1.5 वाटी तीळ घेतलेले आहेत. अगदी परफेक्ट असं माप आहे, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आता 1.5 वाटी तीळ घेतले तर अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपण ना आपल्याला पाक बनवायचा नाही, आपल्याला बिना पाकाचे आहेत ना लाडू बनवायचे आहेत आणि खूप सुंदर असे होतात. तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये ना हे जे भांडं घेतले ना ते व्यवस्थित बसतं आहे का हे चेक करायचं. आता गूळसुद्धा आहे ना एकदम असा बारीक असा चिरून घेतलेला आहे, पाहू शकता. गूळ बारीक चिरून घेतलेलं आहे. आता हे जे भांडं घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी 2 वाटी आहे ना गूळ टाकणार आहे. अगदी समप्रमाण घ्यायचं. 1.5 वाटी तीळ आहेत आणि अर्धी वाटी शेंगदाणे, म्हणजे 2 वाटी झालं. तर मी 2 वाटी गूळ घेतलेला आहे. आता कुकरमध्ये ना खाली आपण पाणी टाकायचं आणि आपण ज्या भांड्यामध्ये गूळ ठेवलेला नाही ते भांडं आहे ना कुकरमध्ये ठेवायचं आणि त्याच्यावरती ना झाकण ठेवायचं. म्हणजे कुकरच्या झाकणाला जे पाणी सुटतं ना ते आपल्या गुळामध्ये ना पडायला नको, नाहीतर आपलं जो आपण गूळ वितळवून घेणार आहे ना तो पातळ होईल आणि आपले लाडू आहेत ना बिघडतील. आता छान असं झाकण लावलेलं आहे. आता कुकरची एक शिट्टी करून घ्यायची. तोपर्यंत आपण इथे शेंगदाणे आणि तीळ आहेत ना भाजून घ्यायचे. तर कढई घेतलेली आहे. तर पहिल्यांदा आपण ना शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. तर कढई गरम झाली की आपण शेंगदाणे टाकायचे आणि एकदम मीडियम गॅसवरती ना शेंगदाणे एकसारखे हलवते ना छान असे खरपूस भाजून घ्यायचे, एकदम कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. हे बघा, मस्त टर्पल त्याचे व्यवस्थित असे लगेचच निघत आहे आणि कलरही छान असा आलेला आहे. आणि शेंगदाणे किंवा तीळ भाजायला ना जाड तळाचंच भांडं घ्यायचं. आता आपण तीळ टाकूयात आणि तीळ छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ भाजायला का नाही जास्त वेळ लागत नाही, पण तरीसुद्धा एकदम मंद आचेवरती आहे ना तीळ आपले आहेत ना 4 ते 5 मिनिट आहे ना एकसारखे हलवत छान असे टप्पुरे फुगस तोपर्यंत आहे ना भाजून घ्यायचे आहेत. एकसारखे हलवायचे, मस्त असे तीळ आपले ना असे तडतड उडले पाहिजे तोपर्यंत छान असे हलवायचे. बघा, मस्त असे तीळ आपले आहेत ना भाजलेले आहेत. आता आपण आहे ना हे काढून आहे ना छान थंड करून घेऊयात. तर शेंगदाणे घेतलेत, शेंगदाण्याची सालं आहेत ना काढून घेतलेले आहेत. बघू शकता, तुम्हाला बघता क्षणी कळत असेल की शेंगदाणे आपले आहेत ना किती छान असे भाजलेले आहेत. आता बारकं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर मिक्सरला आपण शेंगदाणे ना जाडसर असा नाही त्याचा कूट करून घेणार आहे. अगदी बारीकही करायचं नाही किंवा अगदी मोठंही ठेवायचं नाही. हे बघा, छान जाडसर असा शेंगदाण्याचा कूट केलेला आहे. आता इथे मी तीळ घेतलेले आहेत, तर याच्यातले ना मी अर्धी वाटी तीळ आहेत ना बाजूला ठेवणार आहे आणि 1 वाटी तीळ आहेत ना आपल्याला मिक्सरला आहे ना ह्याची छान पावडर करून घ्यायची. जाडसर वाटून घ्यायचं आहे, अगदी बारीकही नाही करायचं. मिक्सर लावताना आहे ना एकसारखा मिक्सर फिरू द्यायचा नाही, बंद चालू करून घ्यायचा, म्हणजे तीळ आपले छान बारीक होतील. आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकूयात आणि अर्धी वाटी जे तीळ ठेवलेले आहेत ना ते तीळ टाकूयात आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता हे झालेलं आहे तयार आपलं. आता आपण कुकर बघूया. तर कुकरची एक शिट्टी झालेली आहे, कुकर थंड झालेला आहे. आपण झाकण उघडून बघूया. तर हे बघा, गरम आहे झाकण. तर बघू शकता गूळ आपला ना छान असा वितळलेला आहे आणि आपण हा गूळ वितळताना अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. अगदी वाफेवरती आपला गूळ आहे ना छान असा वितळ आहे. व्यवस्थित असं ना उलटण्यानं किंवा चमचच्या साह्याने ना छान असा हा आपण मिक्स करून घेऊयात. पण पाहू शकता अजिबात गुळाचा खडा किंवा काही असं राहिलेलं नाही आहे. एकदम एकसारखं असं गूळ आपला आहे ना छान असा मेल्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये 2 ते 3 मोठे चमच आहे ना तूप टाकणार आहे आणि तूप टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं गुळामध्ये ना तूप मिक्स करून घेऊयात. गूळ अजून आपला गरमच आहे. हे बघा, छान असं तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाहू शकता की अजिबात गुळाचे आहेत ना एखादीसुद्धा आहे ना खडा नाही आहे. एकदम एकसारखं असं आहे ना आपलं हे झालेलं आहे आणि नॉर्मल असं गरम आहे. आता ह्याच्यामध्ये आपण
बारीक करून घेतलेले शेंगदाणे, बारीक करून घेतलेले तीळ हे टाकून घेणार आहे आणि वरतून वेलची पावडर टाकूयात. वेलची पावडर टाकायची आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. तर अगदी सोपे आहेत हे लाडू बनवायला आणि ना अगदी ज्या लोकांना दात नाहीत ना ते लोकंसुद्धा खाऊ शकतील, इतके सुंदर झाले, तोंडात टाकताच विरघळणार आहेत ना हे लाडू आहे. त्याच्यामुळे नक्की करा. हे बघा व्यवस्थित असं आहे ना हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता. छान असं मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये अजून आपण 1-2 चमच आहे ना तूप टाकणार आहे आणि चमचने व्यवस्थित असं मिक्स करूया. आणि हातानंही आता आपण आहे ना छान असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून आपलं तूप किंवा गूळ कूट सगळा व्यवस्थित असा एकजीव झालेला पाहिजे. हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण आहे ना लाडू वळणार आहे. आता आपल्याला किती मोठे लाडू पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही आहेत ना लाडू आहेत ना वळून घ्यायचे. आता आपण हे तिळगुळाचे लाडू असतात तर ते अगदी छोटे छोटेच असतात, त्याच्यामुळे आणि अगदी सहज आपण हे लाडू वळू शकतो. बघू शकता तुम्ही, जेवढं मिश्रण पाहिजे तेवढं हातावरती घ्यायचं, थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं आणि घोळवून घ्यायचं. तर पाहू शकता मस्त असे आहेत ना तिळगुळाचे आपले लाडू आहेत ना इथे तयार झालेले आहेत. तर मी व्यवस्थित दाखवलेलं आहे, तुम्ही नक्की स्किप न करता बघा. तर ह्याच पद्धतीने आहेत ना मी सगळे लाडू आहेत ना बनवणार आहे. पाहू शकता अगदी सहज आणि अजिबात हाताला चटका न लागता हे लाडू आपण आहे ना बनवू शकतो. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.